आता राजकीय घडामोडींकडे वळूया। दावोसमध्ये झालेल्या एमओयूची अंमलबजावणी झाली का याची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी केली आहे। तर यंदाच्या वर्षात 3,73,000 एमओयू झालेले आहेत। याबाबतची श्वेतपत्रिका काढण्याचा शब्द देतो असं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलंय। तर निवडणुकीच्या आधी श्वेतपत्रिका काढली जाईल असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोर्हे यांनी केलेलं आहे। तर दावोसमध्ये झालेल्या एमओयूची अंमलबजावणी झाली का याची श्वेतपत्रिका काढा अशी थेट मागणीच आता काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी केलेली आहे। तर यंदाच्या वर्षात 3,73,000 एमओयू झालेले आहेत आणि याबाबतची श्वेतपत्रिका काढण्याचा शब्द सुद्धा आता देत आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेलं आहे। दावोसमध्ये आपण बघतोय त्या मुद्द्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले होते। गेल्या 2 वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने दावोसमध्ये आणि वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन जितके एमओयू साइन केले प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी आणि किती कंपन्यांनी आपला उद्योग त्या ठिकाणी थाटला हे श्वेतपत्रिका आपण काढली पाहिजे। दावोसला यावर्षी 3,72,000 कोटीचे आम्ही एमओयू केले। मागच्या 3 वर्षांमध्ये दावोसला किती एमओयू झाले, किती उद्योग विभागाचे झाले, किती एमआयडीसीचे झाले, किती अदर झाले आणि त्याची अंमलबजावणी काय झाली याची नक्की श्वेतपत्रिका उद्योग विभाग काढेल। मला असं वाटतं खूप चांगली आणि मोठी घोषणा आपण जी लक्षवेधी लावली होती या सभागृहामध्ये त्यातून समोर आलेली आहे, ती होईल, लवकर होईल, निवडणुकीच्या आधी काढणार ते।